देशी गोवंशांचे संरक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे 27 जून रोजी सोलापुरात भव्य आगमन होणार आहे। या निमित्ताने सायंकाळी 4 पुतळा येथून भव्य दिंडीला प्रारंभ होणार असून ती शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे पोहोचणार आहे। यात्रेदरम्यान गोसंवर्धनाबाबत जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, गोशाळा प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि गोसेवक यांच्या संयुक्त समन्वयातून या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे। गोशाळा प्रतिनिधी ओमप्रकाश लड्डा आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग अनिल तांबे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। गोशाळातर्फे इथं आपल्या इथे सोलापूरमध्ये गोसंवाद यात्रा ही 27 तारखेला दुपारी 4:30 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह इथे त्यांचं आगमन होणार आहे। त्याच्या स्वागताप्रित्यर्थ व गोसंवाद यात्रा जी आपले गोशाळा आयोगाचे शेखरभाऊ मुंदळा ज्या राज्यमंत्री दर्जाचे ते तिथून 22 तारखेला पुण्यावरून निघालेले आहेत आणि ते दौरा करत 27 तारखेला सोलापुरात पोहोचतील आणि 5 तारखेला नागपूर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या इथे ती संपन्न होईल। प्रसार करणे, महाराष्ट्रातील गोशाळा आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे, गोबर गोमूत्रापासून तयार होणाऱ्या गोमय मूल्यवर्धन उत्पादने त्याचा बी आपण 5 स्टॉल लावणार आहे। पशुसंवर्धन विभाग व गोशाळा गोसेवा आयोग योजनेचा प्रचार व प्रसार होणार आहे। गोशाळा संचालक आढावा बैठक होईल। पशुसंवर्धन विभाग व गोशाळा समन्वय न पूर्ण ह्याच्या पुढं काम मागं 3 वर्षापासून चालू आहे, पुढे चालू राहील। पोलीस प्रशासन व गोरक्षक समन्वय गायी पकडून आणते पकडते तेव्हा पोलीस डिपार्टमेंटकडनं मदत व्हायला पाहिजे, त्या गायींचं रक्षण होण्याच्या हिशोबानं एक उद्दिष्ट आहे। संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा प्रचार करायचा आहे। गोवंश पालन पोषण संदर्भात जनजागृती आहे। राज्यमाता या संवाद यात्रेचं सुरुवात 22 जून रोजी झालेली आहे। सांगता 5 जुलैला होणार आहे। या 15 दिवसामध्ये राज्यातील 35 जिल्ह्यातून ही संवाद यात्रा जाणार आहे आणि सुमारे 6000 किलोमीटर अंतर आहे। या पूर्ण राज्यात 1000 गोशाळा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि 15,000च्या हून अधिक गोशाळेचे संचालक, गोरक्षक सर्वजण यामध्ये सहभागी नोंदवणार आहेत।